मंडळी नमस्कार. नमस्कार. एकेकाचा परिचय सर आपल्यापासून. मी राजाराम माळपे, मुक्काम खोजत तालुका बोलवती राजाराम. बरं भाऊ भूषण अरुण बराडे, मनोर खुर्द. इथलेचे तुम्ही राहणार? शैलेंद्र बोरसे, मनोर खुर्द. बरं आपली मला वाटतं बाजूची जमीन. मला बाजूची. बरं आणि भाऊ तुम्ही सरांकडे काम करतात. बरं बरं सर आपल्याकडे मुलाखती भरपूर झाल्यात आता. चौथी मुलाखत. चौथी पाचवी जसे जसे रिझल्ट आहे तसे मुलाखती वाढवणार. हरकत नाही. सर यावर्षी आपण आता ज्या प्लॉट मध्ये उभा आहोत किती हजार खोडांचा प्लॉट आहे? 11,000. 11,000. बरं हे कंद आहे की रोप आहे? नाही, कंदाच आहे. कंद लावलेलं आहे. आता बागाचं वय किती असावं? 8 ते 9 महिने. 9 महिने. 26 जुलैला आपण हे झाला. 26 जुलैची लागवड आहे का? 26 जूनची. 26 जूनची. आणि आजची तारीख आज 3 मार्च. 9 महिने. ओके. झाला असं की हा भाग सुरुवातीचा जो पाऊस भरपूर असल्यामुळे ते 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या पिरियड मध्ये थोडस ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत लक्षच नाही देत आला भागामध्ये. कारण काय माहिती का, वर खाली होता, हा. हाईट कमी होती, गॅपिंग कमी होता, बरं. पेंदा कमी होता आणि ग्रीनरी कमी, म्हणजे साहजिकच आहे, त्याची ग्रोथच नसल्यामुळे ग्रीनरी पण कमी होती. मग यावर्षी आपल्या कंपनीचं पूर्ण ट्रीटमेंट चालू आहे ते. हिचा 11, हा. ते 11 नाही 11, 22, ते 5 5,000. ते आपला हा. 22,000 27. आणि आता जे नवीन आपण लावलंय 16,000. त्याचं समजा आता 16,000, तर ते आता ते सुरू होईल आपला. बरोबर. ते 16,000 आता सुरू आहे. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर किती हजार कोट झाला सर? 22, 16, 28, 38,000 38,000. आणि ते 40,000, 2,500. 40-42,000. 40-42. आजच्या कंडिशनमध्ये 42,000 ट्रीटमेंट सुरू आहे. मग एवढा विश्वास आमच्यावर कसा ठेवला? हे बघा, याच्यामध्ये विश्वास म्हटल्यापेक्षा बी हा. की आम्ही एकच बघितलं, रिझल्ट येतोय ना. कारण काही माझे चांगले जवळचे मित्र आहेत, ते आम्हाला सप्लाय करतात. बरोबर. मित्र म्हणून ते चांगले आहे, पण ते जे कंपनीचे प्रॉडक्ट देतात त्याचे रिझल्ट तेवढे हे नाही. जे आपले मिळतात तसे मिळत नाही. मिळत नाही. बरोबर. आणि कसं शेवटी साहजिक कसं असतं की मग ज्या ठिकाणी आपला रिझल्ट येतो, मग साहजिक वाटते बाबा आपण याची ट्रीटमेंट करायला पाहिजे. बरोबर. तर तिथे माझा फायदा होतोय आणि कमी पैशामध्ये होतोय. मागचा जो 11,000 खोडा आपला ट्रीटमेंटचा भाग होता त्याचे रिझल्ट छान आले. तर अपेक्षेपेक्षा चांगला आहे. वादा चांगला होता. वादा चांगला होता. त्याचा वेट पण वाढला होता. बरोबर. ऍव्हरेज पण त्याचा 20च्या आसपास झाला. तिथं आपलं पूर्ण ट्रीटमेंट होतं. आणि पूर्ण म्हणजे अर्ध्यातूनच चालू केला होता आपण तो भाग. आणि याला सुरुवात पासून म्हणजे याचे 2-3 महिने थोडेसे गेले हे मी आपल्या सुरुवात पासून नाही म्हणणार, हा. ऑक्टोबर पासून. ऑक्टोबर पासून म्हणजे खरं ट्रीटमेंट यायची आहे ना, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. बरोबर. म्हणजे 4 महिने झाले. 4 महिन्याचे आहे. 4 महिन्यात ट्रीटमेंट अशी वाटलंच नव्हतं की हा भाग होईल, हा. अशी परिस्थिती होती. काय झालं की या भागाला मी एक ड्रिंचिंग दिलं. हम्म. फवारणी आणि ड्रिंचिंग, नुसतं ड्रिंचिंग दिलं होतं कधी. आणि मी या भागाची पाहणी करण्याकरता आलो. नेमकं सर त्यावेळेला बुलढाणा गेलेले होते आणि म्हटलं की मी येतो तोपर्यंत येणं काही झालं नाही. त्यामुळे तुम्ही बागावर नजर मारून घ्या. यांच्या कामावर एक मुलगा होता, काय त्याचं नाव मला नाही. विजू नाईक. हा. मग विजू नाईकला घेऊन आम्ही तिथे आलो. बाग पाहिला, मी डोक्याला हात लावला. म्हणलं यार असं जर बाग कंडिशन अशी म्हटलं तर माझं नाव खराब होईल. इथली खराब कंडिशन होती. म्हणजे अक्षरशः तेव्हा असं वाटत होतं. मी सरांना फोन करून सांगितलं, म्हटलं सर बाग बिलकुल पसंत नाही मला. म्हटलं तुम्ही टाकलं काय? म्हणे हो. म्हटलं व्यवस्थित टाकलं का? म्हणे व्यवस्थित टाकलं. यार बागाची अशी काय कंडिशन आहे? म्हटलं तुम्ही पाणी व्यवस्थित द्या, नियोजन व्यवस्थित द्या. अशी तरी जळी आल्याच नाही पाहिजे, रिझल्ट भन्नाट पाहिजे होते. पण त्याच्यानंतर ज्या बागात आज पिकअप झालं आता हे डोळ्यासमोर आहे. बरोबर आहे का सर? किती फुटाची हाईट असेल या बागाची आता? 15 फुटाच्या पुढे पानापर्यंत म्हटलं तर 12 ते 15 फूट जास्त. त्याच्या पुढे बरोबर आहे ना? कारण ते आपला एमएससीबीचा पोल आहे की पोलावून समजते. त्या पोलच्या पुढे गेले ते बरोबर. 15च्या पुढे 12-15 फूट यायला 20 फुटाच्या पुढे. शेंड्यापर्यंत. बरोबर. वरचं पान 8 ते 10 फुटाचं आहे. हा, वरचं पान. पहिलं सर तुम्हाला आठवतं का मी म्हटलं होतं जिथं आपलं ट्रीटमेंट असतं तिथं 8-8, 9-9 फुटाचे पानं बनतात असं मी तुम्हाला बोललो होतो त्या सुरुवातीला. भागाच्या वेळेला. हा, बनतात. बनलेलेच आहे ना. बनलेले जाईल. पानाची साईज दाखव. फवारणीमुळे आणखी फरक पडला. त्याच्यावर तुम्ही फवारणी केली होती वरतून. पॉवर स्टीम घेतलं होतं का? पॉवर स्टीम, मायक्रो पॉवर आणि बायो. गंगाबा प्लस होता. गंगाबा प्लस याची फवारणी केली तुम्ही. इकडनं झाड दाखव. ठिकाणी कॅमेऱ्यात येत नाहीये, कॅमेऱ्यामध्ये झाड दिसत नाहीये. बर. तर याचा पेदळ चांगला आहे सर. आता इकडे दाखव. हे बघू शकतो ना आपण. हे बघा, हे बघा अजून फाटतंय खाले. हे पानं खाली पान फाटत चाललंय. गॅप चांगला आहे का? 2 पानात अंतर, 1 बिल्लाचं अंतर आहे. बरोबर आहे का? एक बिल्ला जास्त आहे. 1 बिल्लापेक्षा जास्त आहे. आता हे खोडा पहा इथे. हे जर खोडा आपण इथं पाहिले मुळे खोडा कुठे बनले बघा.
हे बघा. कंद असूनही बागाची ही ग्रोथ म्हणजे जबरदस्त ग्रोथ आहे. दादा तुमचं नाव काय म्हटलं? शैलेंद्र बोरसे. शैलेंद्र बोरसे. आता सरांना विचारल्यापेक्षा तुम्हाला काही गोष्टी विचारतो. तुम्ही बांधाला बांध आहात, हो बरोबर आहे का? आणि सरांची केळी तुम्ही नेहमीच पाहतात, नेहमी. बरोबर आहे. तर सर मला सांगतात की दरवर्षीपेक्षा माझे आता तुम्ही आल्यापासून बाग चांगलं होतात. अविश्वास आहे असा विषय नाहीये, परंतु मला तुमच्या तोंडून ऐकायचंय नाही खरंच काही बागातीत बदल झाला का मागच्या वर्षापासून? बाबा एकदम बदल झाला. एकदम बदल झाला. 75% बदल होऊन गेला. हालाकी तुमची माझी आता भेट होते. मी तुम्हाला अगोदरही ओळखत नव्हतो. नाही योगायोग सरांनी आवाज दिला, आता आपण बोलतोय. तर 75% फरक पडला बागा. असं गॅरंटीच नव्हती की बाग होईल बुवा, बरोबर पण एकदम सुधारणा झाली. जाणारा येणारे पण रस्त्यावरचे जातात बघतात ना, हे येता की नाही कारण कसं आहे बाग आमच्या वरती आहे, हा. रस्ता खोल आहे खोल बरोबर. असं. हा, ते दिसतो वरतून बाग. दिसतो ती. आणि तिची कंडिशन अशी की प्रत्येक धर्माने काय बाग होईल तो त्याच्या अगोदर कोणी बी जे आले ते होणारच नाही बाबा. होणारच नाही. अशी मला वाटतं आपल्या औषध तू सोडत असेल ना ते. हा. बरं, किती दिवसाचा रिझल्ट जाणवतो भाऊ? रिझल्ट 4 ते 5 दिवसात. 4 ते 5 दिवसामध्ये डोळ्यानं उमटून पडतात. जवळचीच आहे. तुम्ही काय सांगतो आपला व्हिजिबल विजिबल विजिबल रिझल्ट दिसतात. हरकत नाही सर. एका वाक्यात तुम्ही सांगा आता तुमच्या तोडून काय वाटतंय? नाही, जे लिक्विड फॉर्म मध्ये तुम्ही दिले ना आम्हाला, हा. आता बघा दुसऱ्या कंपनीचे पण ह्युमिक ऍसिड असतात, हो. पण तुमचा जो ह्युमिनोज आहे आता बघितलं तर कंटेंट सेम येतात, बरोबर. बरोबर. आता तुम्ही कुठल्या पद्धतीने किती फॉर्म्युला मेंटेन करतात, किती हे करतात, तो तुमचा विषय आहे, तो बरोबर. तुमचा अंतर्गत विषय आहे. पण जो रिझल्ट त्याचा येतो ना, की जे ब्रँडेड कंपनीचे ह्युमिनोज म्हणजे ह्युमिक ऍसिडचा रिझल्ट नाही, तो तुमच्या ह्युमिनोजचा रिझल्ट आहे. हा झाला एक विषय. तसा विषय तुमचा मायक्रोपॉवरचा आहे. बरोबर. मायक्रोपॉवरचा रिझल्ट हा जो दिसतो ना, जेवढा ह्युमिनोजचा आहे त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट हा मायक्रोपॉवरचा आहे, व्हेरी गुड. बरोबर. नंतर तुम्ही मला नंतर ते संजीवनी दिलं होता, बरोबर. संजीवनीचा रिझल्ट आहे. आता मायक्रोपॉवर ह्युमिनोज हंगामा प्लस याचा रिझल्ट म्हणजे स्वतः 1 वर्षापासून मी अनुभवला त्या भागाचं. बरोबर. आणि म्हणून आम्ही आता प्रायोरिटीवरती काय केलं की दुसरी ड्रिंचिंग करण्यापेक्षा हे आणि आपण फवारणीतून केलं पण टाकतो त्याने आणि result दिसतो. बरोबर. ड्रिंचिंग. एक जबरदस्त नावाचं प्रोडक्ट वापरलं होतं तुम्ही मक्याला. जबरदस्त मक्यासाठी वापरला होता हा. आणि केळीसाठी आम्ही टाकला. मग बरोबर. त्याच्या मक्यामध्ये ऍक्च्युली त्याचे जे दाना आहे हा. तो 1.5 पट वाढला, त्याची जी जनरल दाण्यापेक्षा. जनरल दाण्यापेक्षा. बरोबर. आणि आम्ही ज्या मार्केटचा मका घेऊन आलो, ते लोक येत म्हणले की हा कोणतं बियाणं कोणतं आहे, बियाणं बदल. तेच बियाणं होतं, फक्त त्याची जी लेंथ वाढल्यामुळे काय झालं, वेट वाढला, हा. यील्ड पण वाढला. बरोबर. जी गोष्ट नॉर्मल करतो ना मनुष्य, हा. त्यात मजा येत नाही. बरोबर. जे असं वाटते की बाबा हे गेलेलं आहे आणि ते आपण खेचून आणतो ना, त्याचा जो रिझल्ट प्लस मध्ये येतो त्याच्यात मात्र मजा. मजा. तुमच्या आशीर्वादाने आपल्याकडे 90% अशाच केस नाही, केलेले बोलले- बागच आलेले. बोलले ना ते हा विषय खरोखर जेव्हा असं वाटतं की एखादी मॅच आपल्या हातची गेली. गेली, ती आपण खेचून कव्हर आणतो ना. करणे. तशा 2 मॅचेस आम्ही मागच्या आता वेळेला- तशा 2 मॅचेस आम्ही परवाची कशी खेचून आणलेली आहे. बरं. नेक्स्ट व्हिडिओ दाखल ते कशी येतात ते. हरकत नाही सर. तुम्ही सेवेची संधी दिली आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.